नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, DMRची जाहिरात आली होती। त्यानंतर 18 सप्टेंबरपासून DMRची जी आहे एक्झाम चालू आहे विद्यार्थी मित्रांनो, 18 सप्टेंबरपासून। यामध्ये नर्सिंग सोडलं तर बाकीची जी पदं आहेत त्या संदर्भात ही एक्झाम चालू आहे विद्यार्थी मित्रांनो। तर पहा, ही एक्झाम कोण कंडक्ट करत आहे तर हे TCS एक्झाम कंडक्ट करायला लागले। तर पहा, TCS एक्झाम कंडक्ट करत आहे म्हणजे तुमची नर्सिंगची जर भरती आली नाही तर समजून घ्यायचं आहे आपल्याला ही नर्सिंगची भरती लवकरच येणार आहे, ज्यामध्ये पदाचे वगैरे तुम्हाला किती आहेत पदं वगैरे हे सर्व गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे पूर्वीच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे DMRचा जो आजचा क्वेश्चन पेपर झालेला आहे त्या क्वेश्चन पेपर संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। क्वेश्चन पेपर हे आपल्याला असे भेटलेले आहेत जे कोणते विद्यार्थी हे क्वेश्चन एक्झाम दिलेले आहेत त्या विद्यार्थ्याकडून आपण फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट या तिन्ही शिफ्टचे जे आहेत 18 तारखेचे आपण जे हे एक्झाम झाली स्टार्ट त्या क्वेश्चन पेपर या शिफ्टमधून ह्या सगळ्यांचे GKचे क्वेश्चन जे आहेत तिन्ही शिफ्टचे आपण कलेक्ट केलेले आहेत। तर हे क्वेश्चन पेपर TCSने घेतलेल्या ह्या DMRच्या एक्झाममधले फक्त GKचे क्वेश्चन आपण तिन्ही शिफ्टमधले कव्हर केलेले आहेत। जवळपास हे 20 क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो, 15 ते 20 क्वेश्चन या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी पडलेले विद्यार्थी मित्रांनो। काही ह्या आपल्याला जेवढे क्वेश्चन भेटलेले आहेत तेवढेच आपण क्वेश्चन हे एक्सप्लेन करतो विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये दुसरे क्वेश्चन वगैरे कोणतेही नाही तर जे यामध्ये क्वेश्चन पडलेले आहेत काही जणांच्या शिफ्टमध्ये काही जणांचे क्वेश्चन वगैरे राहून गेले तर ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला संपर्क केलेला आहे त्या विद्यार्थ्यांचे त्या स्टुडंटचे क्वेश्चन आपल्याला भेटलेले आहेत त्यांच्याकडूनच हा आपण पेपर बनवतो। काही चुकीचं पण असू शकते एखादा क्वेश्चन वगैरे, तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो गुगलवर वगैरे किंवा तुमच्या माहितीस्तव तुम्ही पाहून घेऊ शकता। आपण फक्त हे भेटलेले तेवढे क्वेश्चन आपण पाहून घेतो विद्यार्थी मित्रांनो। तर चला स्टार्ट करूया। तर पहा, DMR टुडेज क्वेश्चन पेपर आहे, यामध्ये जो क्वेश्चन पेपर आहे तो पूर्ण पाहणार आहे आपण। तर पहिला क्वेश्चन जो विचारलेला आहे तुम्हाला पॅटर्न वगैरे ऑलरेडी सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन पेपरच्या संदर्भातच व्हिडिओ असणार आहे। तर क्वेश्चन पेपर पूर्ण पहा। क्वेश्चन पेपर जर पाहिला तरच तुम्हाला तुमच्या नर्सिंगमध्ये तुम्हाला GK रिलेटेड कसे क्वेश्चन पडतात हे तुम्हाला एक समजून जाईल, तुम्हाला एक कल्पना येऊन जाईल। तर पायामध्ये पहिला प्रश्न विचारला होता की माणिकडोह धरण जे आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं किंवा आहे असं या ठिकाणी विचारलं होतं। माणिकडोह धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं असं या ठिकाणी विचारलं होतं। तर बऱ्याच जणाला हे माहिती असेल, काही जणाला माहिती नसेल। तर पहा, माणिकडोह जे धरण आहे हे पुण्यामध्ये येतं, याचं करेक्ट उत्तर पुणे आहे। याच्या रिलेटेड सांगायचं झालं तर कुकडी जी नदी आहे, कुकडी नदीच्या याच्यावर हे धरण आहे जे माणिकडोह जे ह्याच्यामध्ये येतं त्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये येतं। त्यामध्ये पहा, जुन्नर कोणाला माहिती असेल तर जुन्नरच्या जवळ हे स्थित आहे, जुन्नरच्या जवळ। आणि याची उंची जर सांगायला गेली तर या धरणाची उंची आहे विद्यार्थी मित्रांनो 170 फुटाची ह्याची उंची आहे या माणिकडोह धरणाची, 170 फूट। त्यानंतर याची लांबी जी आहे लांबी 930 फुटाची याची लांबी आहे। माणिकडोह धरणाची लांबी किती आहे? 930 फुटाची ही लांबी असणार विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, तर अशा प्रकारचा पहिला प्रश्न होता। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू विद्यार्थी मित्रांनो। पुढचा प्रश्न आहे राज्यघटनेमध्ये ठीक आहे, राज्यघटनेमध्ये समवर्ती, ठीक आहे, समवर्ती सूची कोणत्या देशाकडून घेतली आहे? हे जे आहे सावर्ती नाही आहे, हे समवर्ती आहे। ठीक आहे, समवर्ती सूची राज्यघटनेमध्ये समवर्ती सूची जी आहे कोणत्या देशाकडून घेतली आहे? ठीक आहे, तर असा प्रश्न विचारला होता। पहा, समवर्ती सूची जी असते ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे काय करते, यामध्ये कायदे जे असतात कायदे करण्यासाठी हे समवर्ती सूची घेतली जाते, ज्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार पण यामध्ये आढळून असतं। तर सध्या यामध्ये जे कायदे आहेत समवर्ती सूचीमध्ये एकूण 52 सध्या यामध्ये आढळून येतात विद्यार्थी मित्रांनो। हेच करेक्ट उत्तर जे आहे याचं ऑस्ट्रेलिया आहे। राज्यघटनेमध्ये समवर्ती सूची कोणाकडून घेतली होती तर ही ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतली गेली होती। ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, तिसरा यामध्ये भारताचे पितामह व ग्रँड ओल्ड मॅन म्हणून कोणाला ओळखलं जातं असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। तर पहा, बऱ्याच जणांना माहिती असेल, थोडासा सोपा प्रश्न आहे। भारताचे पितामह लक्षात असू द्या, प्रश्नामध्ये कन्फ्युजन नका करू। पितामह, ठीक आहे, आणि ग्रँड ओल्ड मॅन हे कोणाला म्हणून ओळखलं जातं? तर पितामह ग्रँड ओल्ड मॅन म्हणून जे ओळखलं जातं ते दादाभाई नेहरूजी यांना
ओळखलं जातं. तर पहा हे जे आहेत अर्थतज्ञ आहेत, दादाभाई नौरोजी जे आहेत अर्थतज्ञ आहेत, त्यानंतर हे समाजसुधारक पण होते, समाजसुधारक त्यानंतर राजकीय नेते पण हे होते विद्यार्थी मित्रांनो, राजकीय नेते पण होते. त्यानंतर यांनी 3 वेळेस जे आहे 3 वेळेस 3 टाइम्स यांनी जे काँग्रेसचं अध्यक्षपद पण यांनी सांभाळलेलं आहे. ठीक आहे, तर दादाभाई नौरोजी यांनी 3 वेळेस काँग्रेसचं अध्यक्षपद पण सांभाळलेलं आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न होता. त्यानंतर चौथा प्रश्न विचारला आहे, जातीय निवडा विरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या तुरुंगात उपोषण केले होते? जातीय निवडा यांच्या विरोधामध्ये महात्मा गांधी यांनी कोणत्या तुरुंगामध्ये उपोषण केले होते? तर असा या ठिकाणी प्रश्न विचारला होता. तर याचं अचूक उत्तर आहे येरवाडा जे जेल आहे या ठिकाणी यांनी या तुरुंगामध्ये यांनी उपोषण केलं होतं. पहा हे जे जातीय निवडा म्हणजे काय असते, कम्युनल अवॉर्ड याला म्हटलं जातं. कम्युनल अवॉर्ड जे आहे याला जातीय निवडा असं म्हटलं जातं. त्यानंतर हे जे सुरू झालं होतं हे 1932 मध्ये सुरू झालं होतं. जातीय निवडा हे 1932 मध्ये सुरू झालं होतं. ज्याला चालू जे केलं होतं ते होते रॅमझी मॅकडोनाल्ड म्हणून या व्यक्तीने जे चालू केलं होतं. तेव्हापासून हे 1932 पासून चालू झालं होतं जातीय निवडा. त्यानंतर महात्मा गांधी यांनी याच्या विरोधात त्यांचा विरोध दाखवला. जेव्हा त्यांचा विरोध दाखवला त्यांनी हे विरोध कुठून केलं होतं उपोषण, ते येरवाडा या तुरुंगातून उपोषण केलं होतं. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू विद्यार्थी मित्रांनो. 5वा प्रश्न विचारला गेला होता. पहा मोडक सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? मोडक सागर धरण जे हे आहे खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर याचं अचूक उत्तर आहे पहा वैतरणा. जे वैतरणा रिव्हर आहे ज्याला आपण म्हटलं जातं वैतरणा नदी जे आहे त्या नदीवर हे मोडक सागर धरण आहे. आणि जे आहे ते जवळपास मुंबई आणि बऱ्याच जणांना माहिती असेल मुंबई आणि पालघर या जवळ याचं पाणी पुरवठा होतो. ठीक आहे, मुंबई आणि पालघर जे आहे ज्या जवळपास सैरा एरिया आहे त्या ठिकाणी यांचा ह्या वैतरणा धरणाचा पाणी पुरवठा केला जातो. आणि हे जे चालू झालं होतं 1957 पासून चालू झालं होतं वैतरणा धरण. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. जो 6वा प्रश्न विचारला होता. 6वा प्रश्न विचारला पहा या ठिकाणी राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय आहे असं या ठिकाणी विचारलं होतं. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय असं खालीलपैकी कोणतं आहे या ठिकाणी विचारलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन पण खूप सारे होते पण आपण ऑप्शन नाही आहे, फक्त करेक्ट आन्सरच घेतलेले आहेत. जर कोणाला यामध्ये आन्सरमध्ये चुकीचं असं वाटत असेल तर त्यांनी तुम्ही स्वतः पाहणी करून घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. तर पहा राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव जे कोणतं होतं तर त्यांचं खरं नाव जे होतं जे राम गणेश गडकरी याच्यामध्ये त्यांना 2 नावांनी ओळखलं जात होतं. जे पहिलं नाव होतं बळकराम. ठीक आहे, हे त्यांचं पहिलं नाव झालं. त्यानंतर दुसरं जे नाव होतं ते होतं गोविंदराज. तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये बळकराम नव्हतं विद्यार्थी मित्रांनो, जे होतं ते होतं गोविंदराज. तर करेक्ट उत्तर काय असणार आहे गोविंदराज हे त्यांचं टोपण नाव असं ओळखलं जातं. हे जे होते हे मराठीचे कवी होते विद्यार्थी मित्रांनो. मराठीचे कवी वगैरे कविता वगैरे अशा प्रकारे त्यांचा अभ्यास त्याच्यामध्ये चांगला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहून घेऊ. 7वा प्रश्न पहा यामध्ये. तर पहा 7वा प्रश्न काय विचारलाय, मोपला विद्रोह भारतातील कोणत्या राज्यामध्ये झाला असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. मोपला विद्रोह भारतातील कोणत्या राज्यात झालाय असं प्रश्न विचारलाय. तर मोपला विद्रोह हे जे झालं होतं विद्यार्थी मित्रांनो 1921 मध्ये झालं होतं. आणि कुठे झालं होतं तर केरळ या राज्यामध्ये झालं होतं. भारताचा केरळ एक स्टेट आहे ज्या स्टेटमध्ये इंग्रजाच्या विरुद्ध हे 1921 मध्ये मोपला विद्रोह करण्यात आलं होतं. ज्यामध्ये मलबार बंड जे असे याला म्हटलं जातं. याचं दुसरं एक नाव होतं मलबार बंड असं याचं दुसरं नाव होतं. त्यालाच मोपला विद्रोह पण म्हटलं जातं. आता पहा असे जे शिफ्टमध्ये आहेत 3 शिफ्टमध्ये जर पेपर होत असेल विद्यार्थी मित्रांनो तर काय होतं या ठिकाणी एका पेपरमध्ये काय विचारलं जाईल मोपला विद्रोहचे रिलेटेड विचारलंय, तर दुसऱ्या क्वेश्चन पेपरमध्ये हाच क्वेश्चन असेल पण याचं दुसरं ऑप्शन असेल की मलबार बंड असे कोणत्या विद्रोहाला म्हटलं जातं असं असू शकतं. किंवा मग त्या ठिकाणी काय विचारेल केरळमध्ये या इसवी सनमध्ये मलबार बंड झाला होता तर त्याचं इसवी सन तुम्हाला या ठिकाणी विचारेल.
तर असा प्रश्न एकच असेल, त्यामध्ये तुम्हाला थोडेसे चेंजेस असू शकतात. असं शिफ्टमध्ये जर असेल तर मोस्टली प्रश्न जे असतात विद्यार्थी मित्रांनो असे असतात, कारण त्यांना क्वेश्चन पेपरचा हार्डनेस जो आहे, जो क्वेश्चन पेपर जो टफ जो असतो तो टफ त्यांना सेम ठेवायचा असतो, कारण नंतर नॉर्मलायझेशन होत असतं. त्यामुळे जो क्वेश्चन पेपर जो पॅटर्न जो आहे मोस्टली त्यांना शिफ्ट जो आहे सेम ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, जे कोणी क्वेश्चन पेपर तयार करणारे ज्ञानी लोक असतात. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाची खाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? हा खूप सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये जे दगडी कोळसा जो बनतो तो कोणत्या जिल्ह्यामध्ये बनतो असं या ठिकाणी विचारलेलं. खूप इझी प्रश्न आहे आणि बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न पडलेला आहे. पहा, महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न दगडी कोळसा कोणत्या जिल्ह्यामध्ये बनतो असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला. तर खूप कॉमन प्रश्न आहे. तलाठीमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर हा प्रश्न आहे पोलीस भरतीमध्ये बऱ्याच ठिकाणी विचारलेला आहे. इझी क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट पण क्वेश्चन आहे, ज्यामध्ये असा भारतामधला खूप महत्त्वाचा हा पोर्शन आहे दगडी कोळसा, जो रेल्वेसाठी लागतो वगैरे बऱ्याच काही दुसऱ्या भागासाठी. तर याचं खरं उत्पादन जे आहे दगडी कोळशाचं, खाणी कुठे आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये खाणी येतं, तर त्या चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये खाणी येते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, लक्षात असू द्या, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे नर्सिंगच्या यासाठी पण, प्रिपरेशनसाठी पण. तुम्हाला हाच प्रश्न पडेल असं नाही आहे. जे नर्सिंगची आता तयारी करायला लागलेत विद्यार्थी त्यांच्यासाठी हाच प्रश्न पडेल असं नाही, तर या ठिकाणी सम या रिलेटेड कोणता तरी प्रश्न असू शकतो, जे GKचा पॅटर्न आहे अशा प्रकारे तुम्हाला पडू शकतात प्रश्न. त्यानंतर सुबोध पत्रिका हे कोणत्या समाजाचा आपलं न्यूजपेपर म्हणून आहे असं ओळखलं जातं किंवा होतं, असं कोणत्या समाजाचे वृत्तपत्रिका आहे? ठीक आहे, सुबोध पत्रिका. तर पहा, सुबोध पत्रिका जी होती ही प्रार्थना समाज जे आहे, प्रार्थना समाज आपल्या जे भारतामध्ये जे प्रार्थना समूह म्हणून आहे त्यांच्यासाठी हे सुबोध पत्रिका जे आहे ही त्यांच्यासाठी होती, ज्याला आपण प्रार्थना समाजमध्ये सुबोध पत्रिका हे यूज करायचो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, पडवकडा हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा, धबधब्याच्या रिलेटेड, त्यानंतर मग दगडी कोळसा आहे, जे काही डॅम रिव्हर वगैरे येतं या रिलेटेड विद्यार्थी मित्रांनो प्रश्न GK मध्ये बरेच पडलेले आहेत. तर याचा थोडासा अभ्यास चांगला असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, पडवकडा हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? खूप कॉमन क्वेश्चन आहे. रायगड ज्यांना माहिती आहे बऱ्याच जणाला, रायगडमध्ये पडवकडा हा धबधबा आहे विद्यार्थी मित्रांनो. पडवकडा हा प्रसिद्ध धबधबा खालील कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलेला आहे. तर हा धबधबा जो आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न थोडेसे इझी आहेत, थोडेसे हार्ड क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो. काही क्वेश्चन जरा असे हार्ड आहेत. त्यानंतर पहा, या ठिकाणी राष्ट्रपती यांना पद व गोपनीयतेचे शपथ कोणी देतात? खूप कॉमन प्रश्न आहे. भारताचा जो सर्वोच्च पद असतो तो राष्ट्रपती. राष्ट्रपतीला गोपनीयतेचं पद वगैरे हे कोण देतं? तर त्यापेक्षा जे मोठं जे पद आहे ते म्हणजे आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. तर त्यांच्याकडूनच हे पूर्ण दिलं जातं. तर बरेच जण हे जेव्हा हे न्यूजमध्ये वगैरे पाहिलं असेल त्यांना हे माहिती असेल, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. त्यानंतर पूर्व विदर्भातील कोणत्या नद्या मुख्य नदीला मिळतात? जी विदर्भ आहे त्या विदर्भामधील पूर्व विदर्भ जो आहे त्यामधील पूर्व विदर्भामधील जे नद्या आहेत ते मुख्य नदीला कोणत्या मिळतात असं या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. तर त्या साईडच्या ज्या नद्या आहेत ते मिळतात गोदावरी या नदीला. त्यानंतर डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणत्या व्यक्तीने लिहिला? ठीक आहे. तर डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर हा लिहिलेला आहे पंडित नेहरू यांनी. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे क्वेश्चन आहेत परत एकदा सांगतो, हे क्वेश्चन एकाच शिफ्टमधले नाहीत. हे क्वेश्चन 3 शिफ्टमधले वेगवेगळ्या शिफ्टमधले घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक शिफ्टमधले आपल्याला जसे विद्यार्थी क्वेश्चन जे सांगितले ते क्वेश्चन आपण कलेक्ट करून व्हिडिओ बनवत आहे. पहा, आता या ठिकाणी पंडित नेहरूवर असा प्रश्न विचारलेला आहे, तर दुसरीकडे दुसरा प्रश्न होता या संदर्भातच एक, तर तो दुसऱ्या शिफ्टचा असू शकतो. तर हे असे प्रश्न विचारलेले आहेत, थोडेसे निगडीतच आहेत. त्यानंतर दादाभाई नौरोजी हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? दादाभाई नौरोजी जे होते हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ज्यांना उत्तर माहिती आहे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे, आणि ज्यांना उत्तर माहिती नाही आहे तर त्यांच्यासाठी
हे जाणून घ्या. दादाभाई नेहरूजीवर परत एक प्रश्न विचारला गेला होता विद्यार्थी मित्रांनो. भारताचे पितामह व ग्रँड ओल्ड मॅन म्हणून कोणाला ओळखलं जातं म्हणून असं प्रश्न विचारला गेला होता. तर हा प्रश्न आणि तो प्रश्न वेगवेगळ्या शिफ्टमधला असू शकतो विद्यार्थी मित्रांनो. कसा प्रश्न आहे, एकाच व्यक्तीवर प्रश्न आहे पण प्रश्न वेगळ्या शिफ्टमध्ये विचारला गेलेला आहे. तर यांचं जो पत्र होतं ते होतं राष्ट्रगुप्तर ज्या नावाने हे होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता विभाग अटी घालून महाराष्ट्रामध्ये सामील झाला होता. कोणता विभाग जो होता महाराष्ट्रामधला एखादा किंवा अगोदरचा विभाग आहे तो महाराष्ट्रामध्ये सामील होण्यासाठी काहीतरी अटी घातल्या असतील, तर त्या अटी घालून महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी कोणत्या अटी घातल्या होत्या, कोणत्या विभागाने घातल्या होत्या. तो विभाग होता विदर्भ विभाग विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आयुष्यमान भारत, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आयुष्यमान भारत दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो. आयुष्यमान भारत जे आहे हा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप जणाला हा प्रश्न माहीत असला पाहिजे. तर हे करेक्ट उत्तर आहे 30 एप्रिल या दिवशी आयुष्यमान भारत हा दिवस साजरा केला जातो. आयुष्यमान भारत विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाची योजना आहे जे नरेंद्र मोदी साहेबांनी भारताचे जे पंतप्रधान आहेत प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया जे आहेत नरेंद्र मोदी साहेब यांनी काय केलं, आयुष्यमान भारत हे योजना जे आहे भारतामध्ये लागू केली, ज्यामध्ये गोरगरीब जे कोणी आहेत त्यांच्यासाठी 5 लाखाचं मोफत उपचार जे आहे त्याने चालू केलं या योजनेअंतर्गत. त्यानंतर त्याला म्हटलं जातं गोल्डन कार्ड म्हणून म्हटलं जातं. त्या कार्ड अंतर्गत तुम्हाला 5 लाखाचा ट्रीटमेंट मिळालं जातं, ज्यामध्ये या आयुष्यमान भारत अंतर्गत बरेच काही नवीन पदं भरण्यात आली, जसं की CHO जे पद आहे या आयुष्यमान भारत या अंतर्गतच योजनेअंतर्गत चालू करण्यात आलं. ज्यामध्ये त्यानंतर सब सेंटर जे होतं ते सब सेंटरमध्ये रिनोव्हेशन करून त्यांनी त्याचं नाव जे चेंज केलं, त्याचं आयुष्यमान आरोग्य मंदिर असं नाव करण्यात आलं. ते पण जे आहे या योजनेअंतर्गतच आहे. अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आयुष्यमान भारत अंतर्गत चालतात, ज्याचं 30 एप्रिल दिवशी असा दिवस साजरा केला जातो. त्यानंतर आहे कबड कष्ट करणाऱ्याचे हित कोणत्या पक्षाचे ध्येय होते. कबड कष्ट करणाऱ्याचे हित हे कोणत्या पक्षाचे ध्येय होते असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. मजूर पक्ष हे त्याचं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, पुणे आणि सातारा हे 2 जिल्ह्याची सीमा कोणती नदी तयार करते. तर ही पुणे आणि सातारा जिल्हा ही कोणती नदी तयार करते, तर ही नदी जी आहे नीरा नदी जी आहे ती तयार करते, नीरा नदी. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न इटियाडोह हे धरण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर इटियाडोह धरण हे महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे हे जवळपास आपल्याला 19-20 प्रश्न जे आहेत आपल्याला भेटलेले आहेत आजच्या क्वेश्चन पेपरमध्ये. हे आपण सॉल्व केलेले आहेत. फक्त GKचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपण जेवढे काही 3 शिफ्टमध्ये आपल्याला प्रश्न सापडले ते आपण तयार करून ह्या ठिकाणी आपल्याला सांगतोय. तुमचे कोणी मित्र असतील तर त्यांना हे विचारा, जे कोणी पेपर दिलेला आहे त्यांना हे प्रश्न नक्कीच त्यांना माहिती असतील, जे कोणी पेपर दिलेला आहे त्यांना हे प्रश्न समजून जातील. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढचे जरी कोणते प्रश्न भेटले, जरी विद्यार्थी कोणते आपल्याला कॉन्टॅक्ट करून क्वेश्चन पेपर वगैरे सांगितले, तर त्यांना आपण नक्कीच त्यांचा पुढचा पण क्वेश्चन पेपर जो आहे जे रिझनिंगचा वगैरे तो पण आपण नक्कीच क्वेश्चन आणू विद्यार्थी मित्रांनो. हा जर आवडला तर नक्की याला लाईक करायला विसरू नका. लाईक केलं तर तुम्ही जर चांगला रिस्पॉन्स दिला तर दुसरा पण आपण आणू विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत पाहत राहा DMR नर्सिंगची महत्त्वाची अपडेट.